हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. खरीपात 18,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण, बाजार समित्यांमधली काटेमारी होणार बंद, प्रक्रिया उद्योग आणि व्यवस्थापनात फार मोठ्या संधी. कृषी मंत्री सिंह. खानदेशात कापूस उत्पादनात घट आणि पशुखाद्य सुरक्षा कायद्यासाठी महामंडळाचा प्रस्ताव. नमस्कार, कृषी वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राष्ट्रीय पीक विमा योजनेमध्ये यावर्षी पुणे जिल्ह्यात सुमारे 12,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाचा विमा उतरवण्यात आला आहे. खरीप हंगामातल्या सुमारे 18,000 कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. त्यातून सुमारे 39 लाख रुपयांचा विमा हप्ता जमा झाला असून तब्बल 14 कोटी 63 लाख रुपयांचं संरक्षण मिळालं आहे. यावेळी होणारा पाऊस, बदलतं तापमान, आर्द्रता आणि वातावरण तसंच वादळी तापमान आणि प्रतिकूल हवामानापासून पिकांचं नुकसान झालं तर विमा योजनेनुसार राज्य शासनाकडून शेतकऱ्याला भरपाई मिळणार आहे. प्रतिकूल हवामान घटकांपासून पिकांना संरक्षण देण्यासाठी शासनानं खरीप हंगामासाठी भुईमूग, बाजरी, सोयाबीन, भात, नाचणी, कांदा, तूर, उडीद, ज्वारी आणि मूग या पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेला मान्यता दिली होती. यामध्ये सुमारे 7,000 शेतकऱ्यांनी भात पिकांचा सुमारे 20 लाख रुपयांचा सर्वाधिक विमा उतरवला आहे. राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या वजनांमध्ये होणारी काटेमारी आता बंद होणार आहे. प्रत्येक बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक काट्यांद्वारेच शेतमालाचं वजन करण्यात यावं. तसंच ज्या बाजार समित्या इलेक्ट्रॉनिक काटे वापरणार नाहीत त्यांना पणन मंडळाद्वारे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही, असे आदेश राज्याचे सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बाजार समितीमध्ये शेतमालाच्या वजनांमध्ये काटा मारण्याचे प्रकार होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं. ते टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काटा वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातल्या 302 बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रक्रिया उद्योग आणि व्यवस्थापनात फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे खाजगी गुंतवणूकदारांनी अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी नुकतंच केलं. केरळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल ॲग्रो मीट या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. देशात काढणी पश्चात व्यवस्थापनाचा अभाव आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या एकूण शेती उत्पादनापैकी सुमारे 40% शेतमालाची नासाडी होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही नासाडी थांबवता येईल. जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी आपल्याला अननस, काळी मिरी, काजू आणि नारळाच्या दर्जात आणि उत्पादनात मूल्यवर्धन करणं आवश्यक असून निर्यातीत वाढ करावी लागणार आहे.
त्याचबरोबर फलोद्यानावर आधारित विविध प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी लागणार आहे, असंही ते म्हणाले. खानदेशातल्या पेरणीयोग्य एकूण क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रावर म्हणजे सुमारे 8 लाख हेक्टरवर कपाशीचं पीक घेण्यात येतं. यंदा मात्र अनियमित पाऊस तसंच रोग आणि किडींमुळे कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी दरवर्षी विविध फळ पिकांसह कापूस तसंच भरड धान्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. संरक्षित पाणीसाठ्याची सोय असलेले शेतकरी साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्व हंगामी कपाशीची लागवड करतात. खात्रीलायक पाण्याची सोय नसलेले जिरायती शेतकरी मात्र पावसाचं आगमन होईल तेव्हाच कपाशीचं पीक घेतात. सुरुवातीची नक्षत्र कोरडी गेल्यानं जिरायती कपाशीची लागवड जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत चालली होती. जमिनीलगतच असलेल्या जिरायती कपाशीला अजूनही बोंड फुटलेलं नाही. बाजारातही कापसाला मनाजोगता भाव नसल्यानं उत्पादन खर्च भरून निघणंही कठीण झालं आहे. अन्न सुरक्षेप्रमाणेच पशुखाद्य सुरक्षा कायद्याची आवश्यकता आहे. चारा आणि पशुखाद्य महामंडळाच्या निर्मितीतून अशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करता येऊ शकेल. त्यामुळे महाराष्ट्रात असं महामंडळ स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यातल्या पोल्ट्री उद्योगाला आपले विविध प्रश्न आणि त्या संदर्भातल्या अपेक्षित उपाययोजनांबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. पोल्ट्री उद्योगासंदर्भातले शासनाचे नवे निर्णय, नियमावली तसंच कायद्याची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकेल. पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकांमध्ये पेरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी खोड माशीच्या प्रादुर्भावानं पोगेमर दिसून येत आहेत. साधारणपणे 10% पर्यंत पोगेमर दिसून आल्यास निंबोळी अर्क 5% किंवा 25% प्रवाही क्विनोल फॉस 15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 1 किंवा 2 वेळा फवारावं. आता पाहूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे असे आहेत. गहू कमाल 2800 रुपये, किमान 1700 रुपये. ज्वारी कमाल 3500 रुपये, किमान 1700 रुपये. बाजरी कमाल 1850 रुपये, किमान 1300 रुपये. सोयाबीन कमाल 3400 रुपये, किमान 3000 रुपये. मटकी कमाल 7500 रुपये, किमान 5400 रुपये. तीळ कमाल 6000 रुपये, किमान 3800 रुपये. मूग कमाल 9000 रुपये, किमान 5500 रुपये. गूळ कमाल 3650 रुपये, किमान 2640 रुपये. हळद कमाल 9700 रुपये, किमान 5000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे: मुंबई कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये,
हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. आपल्या देशाचा आधारस्तंभ कोण असा सवाल केला तर एकमुखानं चटकन एकच उत्तर समोर येईल, ते म्हणजे तरुण पिढी. खरंच आजचा तरुण तडफदार आहे, सुशिक्षित आहे आणि काहीतरी करण्याची जिगर असलेला आहे. मात्र बऱ्याचदा असं दिसतं की तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे ते दिशाहीन होतात. शेतीतली स्थितीही फारशी वेगळी नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, शेती करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांना राज्य सरकारकडून सुयोग्य प्रशिक्षण दिलं जातं. एवढंच नव्हे तर शेतीसाठी अनुदानही मिळतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये पिकाची निवड, लागवडीपासून ते विक्रीपर्यंत सर्व प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. शिरोळ तालुका, हातकणंगले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरितगृह उभी आहेत. सलग क्षेत्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात फुलशेती आणि फुलशेतीमध्ये आणि भाजीपाल्यामध्ये पण हरितगृह 50-50 एकरावर उभी आहेत. पण अशा प्रकारचे जे लहान शेतकरी आहेत, लहान कुटुंबातले तरुण आणि सुशिक्षित जे शेतकरी आहेत, ते सुद्धा आज या हरितगृहाच्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने वळायला लागलेत. मोठ्या प्रमाणात असे शेतकऱ्यांचे एकत्रित येऊन तरुण शेतकऱ्यांचे गट निर्माण व्हायला लागलेत. आणि या नवीन योजनेमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण ट्रेनिंग देतो. ट्रेनिंगचा हा कार्यक्रम 3-4 दिवसाचा होतो आणि त्याच्यामुळं या शेतकऱ्यांच्या सदर उच्च तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरून चांगल्या पद्धतीची शेती करण्याचा जी आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण या शेतीमधलं सर्वसाधारणतः 10 गुंठ्याचं हरितगृह उभं करायला 12 ते 15 लाखापर्यंत अगदी पीक निहाय खर्च येत असतो. आणि अशा मोठ्या प्रमाणात खर्च होत असलेल्या आणि भांडवली खर्च घालायला लागणाऱ्या या उच्च तंत्रज्ञानाच्या हरितगृहासारख्या शेतीमध्ये अशा पद्धतीनं आज या जिल्ह्यातले, तालुक्यातले शेतकरी चांगल्या पद्धतीनं समाविष्ट व्हायला लागलेत. त्यांचा सहभाग वाढायला लागला आहे. प्रशिक्षणामध्ये प्रामुख्यानं हरितगृहाची उभारणी, त्यासंबंधीचं सगळं तंत्रज्ञान आणि लागवडीमध्ये हरितगृहाच्या जी वेगवेगळी भाजीपाल्याची पिकं आहेत, फुलशेतीची पिकं आहेत, त्याच्याबाबतचं सुद्धा सगळं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत आपण देत असतो. आणि अशा पद्धतीनं दिलेल्या तंत्रज्ञानातून या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये अनेक गट अशा पद्धतीनं आज तयार झालेत. आणि या कार्यक्रमामध्ये या शेतकऱ्यांचा चांगल्या पद्धतीनं सहभाग व्हायला लागला आहे. अगदी लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची सर्व यंत्रणा गटांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं होते. त्यामुळं या हरितगृहामध्ये केलेल्या शेतीला निश्चित दिवस चांगले आहेत आणि यातनं शेतकऱ्यांचा निश्चित चांगल्या पद्धतीनं आज फायदा होताना आपल्याला दिसतोय. अलीकडे घरगुती वापरात आणि हॉटेलमध्ये ढोबळी मिरचीचा वापर वाढला आहे. हिरव्या मिरची बरोबरच लाल आणि पिवळी ढोबळी मिरची खायला चवदार लागतेच, शिवाय डोळ्यांनाही सुखावते. कागल तालुक्यातल्या लिंगनूर धुमाल या गावात अशी लाल पिवळी ढोबळी मिरची डौलानं दिमाखात डोलताना दिसते. मी मिरचीची रोपं करायची प्लांटेशन करायचं ठरवल्यानंतर मी केप बायो प्लॅन्ट इथे रोपं बुकिंग केलेली होती. हे प्लॅन्ट 10 रुपये प्लॅन्टप्रमाणे मी रोपं आणून प्लॅन्टेशन केलेलं आहे. त्याच्यासाठी बेसल डोस, बेड हे पॉवर टिलरनं आम्ही तयार केलेले आहेत. बेडमधलं स्पेसिंग आहे 53 इंच, रोपातलं स्पेसिंग आहे 1.5 फूट, क्रॉसलाईन. रोपं सेट झाल्यानंतर त्याला प्रथम ड्रेंचिंग, ह्युमिक ॲसिड 13-40-13 ही घेतल्यानंतर पूर्ण ऑर्गॅनिकवर प्लॉट घेतलेला होता. PSB, ॲझोटोबॅक्टर
सगळ्या बॅक्टेरियावर लिक्विड फार्ममधल्या बॅक्टेरियावरती बऱ्यापैकी 15 दिवस प्लॉट ठेवला. त्याच्यानंतर पूर्ण रोपं सेट झाल्यानंतर थोडंसं परत केमिकलमध्ये ड्रेंचिंग घेऊन परत रोपं सेट चांगली झाल्यानंतर मी परत वॉटर सोलेबल चालू केलेलं आहे. 2400 स्क्वेअर मीटरमध्ये माझे 8000 रोपं बसलेले आहेत. पर प्लॅन्ट माझं एक 5 किलोचं टार्गेट धरून माझं कामकाज चालू आहे. एक 20 टनाचं टार्गेट धरून ऑलरेडी एक 50 रुपये रेट जरी पकडला तरी 5 दुनी 10 एक 10-12 लाखाचं टार्गेट मी धरलेलं आहे यात. तोडकर यांना ढोबळी मिरचीसाठी सरकारकडून प्रशिक्षणाबरोबरच अनुदानही मिळालं. त्याच्यानंतर याची सबसिडीचा जर विषय बघितला तर हे बऱ्यापैकी मला एक 24 गुंठ्यासाठी एक 8.5 लाख रुपये सबसिडी आलेली आहे. कृषी विभागाकडून शहरांबरोबरच खेडोपाड्यात कृषीविषयक योजना कार्यक्रम राबवले जातात. त्याचा उपयोग ग्रामीण भागातल्या महिलांनाही होतो. कृषी विभागामार्फत आम्ही जे उपक्रम राबवतो ते आधुनिक शेती म्हणून आम्ही राबवतो आणि त्यासाठी आम्हाला कृषी विभागाचं सहकार्य भरपूर आहे आणि त्यामुळे ग्रामीण महिलांना रोजगार मिळतो. ग्रामीण महिलांनी यात पण भाग घेऊन आणि शेती करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी पण भाग घेऊन असा म्हणजे उपक्रम राबवावा आणि त्यासाठी ग्रामीण कृषी विभागाचं सहकार्य घ्यावं. पिकाच्या उत्पादनाबरोबरच विक्रीचं मार्गदर्शनही कृषी विभागाकडून करण्यात येतं. भाजीपाला शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत थेट पोचला तर दोघांनाही फायदा मिळतो. 362 गट स्थापन केलेले आहेत. त्याच्यामध्ये नाबार्डचे आहेत, स्वयंसहायता गट आहेत. आत्म्याअंतर्गत आपण 55 गट आपण कागल तालुक्यामध्ये रजिस्टर केले आहेत. आज भाजीपाला उत्पादित होणारा भाजीपाला हा शेतकऱ्यांचा कोल्हापूर, कागल, उपरी त्यानंतर निपाणी या मोठ्या बाजारामध्ये विक्री केला जातो. आपण कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या शेजारी कागल येथे जयसिंग पार्क या ठिकाणी शेतकरी ते थेट भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले. त्या ठिकाणीसुद्धा या गटातील शेतकऱ्यांचा भाजीपाला त्या ठिकाणी विकला जातो. त्यामध्ये प्रामुख्यानं निवडक चांगला स्वच्छ ताजा भाजीपाला मिळत असल्यामुळे ग्राहकांची पसंतीला तो उतरलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं एक चांगलं नातं निर्माण झालेलं आहे. आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांची वाट त्या ठिकाणी ग्राहक बघत असतो. अशा ठिकाणी जर आपण खरोखर जर शेतकऱ्यांनी भाजीपाल्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण भाजीपाला घेऊ शकतो याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी बघतो आहे. या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 भाजीपाल्याची पिकं या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं मेथी आहे, पालक आहे, शेपू आहे, त्यानंतर वेलवर्गीयमध्ये दोडका आहे, कारली आहेत, पडवळ आहे, त्यानंतर दुधी भोपळा आहे. अशी वेगवेगळी पिकांनी या ठिकाणी घेतलेली आपण बघू शकता. वरणा पण घेतलेला आहे. अशी जर उत्पादन केलेला माल जर शेतकऱ्याने मार्केटला जसा हवा आहे तसा जर विक्री केला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना दर चांगला मिळतो आणि एखादा भाजीपाल्याचा दर कमी आला तर दुसऱ्या भाजीपाल्यामध्ये दर निघू शकतो. कागल तालुक्यात ढोबळी मिरची बरोबरच इतर पालेभाज्या आणि फळबागांचं उत्पादनही घेतलं जातं. अनेक शेतकरी स्वतः विक्रीचं कामही समर्थपणे करतात. माझं सध्या 22 गुंठे क्षेत्रामध्ये कारली, दोडका, दुधी भोपळा, मेथी, कोथिंबीर, मिरची, फ्लावर, कोबी अशा प्रकारचे भाजीपाला मी केलेला आहे. यापासून मला महिन्याला कमीत कमी ह्या 22 गुंठे क्षेत्रामध्ये 10 ते 12 हजारचं महिन्याला उत्पन्न मिळते. आता ह्यामध्ये मी आता ऊस घेणार आहे. ऊसामध्ये परत फ्लावर हे आंतरपीक घेणार आहे. म्हणजे कमीत कमी ऊस भरणीपर्यंत 8 ते 9 महिने मला ह्या भाजीपाल्यापासून या 22 गुंठ्यात एकंदरीत 1 लाख ते 1.25 लाखाचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. खर्च वजा जाता खर्च एक साधारणतः 15 ते 20 हजार येईल. खर्च वजा जाता मला 70 ते 80 हजाराचं निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. तसेच हे भाजीपाला मी कागलमध्ये बुधवार आणि रविवार 4 ते 7 जयसिंग पार्क येथे शेतकरी ते ग्राहक हा भाजीपाला विक्रीचा विक्री केंद्र चालू केले आहे. तिथे हा विकला जातो आणि मी स्वतः भाजीपाल्याची विक्री करतो. तसेच कोल्हापूर इथे रविवारी भाजीपाला आणि सोमवारी कागल इथे भाजीपाला अशा प्रकारची विक्री केली जाते. काही शेतकरी आंतरपीक पद्धतीनं शेती करतात. ते फायदेशीर ठरतं.
शिवाय थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री करतात, त्यामुळे दुप्पट लाभही मिळतो. ऊसामध्ये आम्ही भाजीपाल्याची शेपू, चाकवत, पोकळा, मेथी ही पिके घेतो. ह्या पिकाचा कार्यकाळ 1 महिन्याचा असतो. तसेच ही पिके आम्ही बोदाच्या ऊसाच्या लागणीनंतर बोदाच्या दोन्ही बाजूला घेतो व बोदावर वांगी, मिरची, गवार, भेंडी याची लागण केली जाते. सगळ्या लागणी एकाच वेळी केल्या जातात. भाजीपाल्याची पिके 1 महिन्यात निघून जातात. त्यानंतर परत तीच पिके आम्ही भाजीपाला रिपीट करतो. ती पिके परत 1 महिन्यात निघून जातात. त्यानंतर मिरची व वांगी चालू झाली तर इतर आंतरपिकं आम्ही भाजीपाल्याची घेत नाही. वांगी व मिरची याचा कार्यकाल 4 ते 5 महिन्याचा असतो. 1.5 महिन्यानंतर वांगी व मिरची लागण्यास चालू होते काढणीस, आणि याची काढणी दर 4 दिवसानं किंवा 8 दिवसांनी केली जाते. भेंडीची काढणी 1 दिवस आड केली जाते. गवारी 8 दिवसानंतर काढणी केली जाते. या ठिकाणी आम्ही 10 गुंठे वांग्याचा प्लॉट केलेला आहे. 10 गुंठ्यामध्ये 4.5 फूट सरीने ऊसाची वांग्याची लागण केलेली आहे. 4.5 फूट रुंदी व 6 फूट लांबी या पद्धतीने वांग्याची रोपाची लागण झालेली आहे. त्यामध्ये 225 अळी बसलेली आहेत. 225 रोपाची लागण झालेली आहे. 225 रोपासाठी आत्तापर्यंत 4,000 रुपये खर्च झाला आहे आणि 450 किलो आत्तापर्यंत वांग्याचं उत्पन्न निघालं आहे. 450 किलो वांग्याचं उत्पन्न ची विक्री कमीत कमी 40 रुपये, जास्तीत जास्त 60 रुपये या पद्धतीने झाले आहे. सरासरी 50 रुपयाप्रमाणे विक्री झालेली आहे आणि त्याचे उत्पन्न 21,000 रुपयेपर्यंत आत्ता सध्या मिळालेले आहे. 17,000 रुपये त्यातले निव्वळ उत्पन्न आता निघाले आहे. तसेच इथून पुढे अजून त्याचा हंगाम 2 ते 2.5 महिने चालणार आहे ऊसाच्या भरणीपर्यंत. तेव्हा अजून 450-500 किलो उत्पन्न अपेक्षित आहे. याच पद्धतीने दर मिळाला तर 20,000 ते 25,000 रुपये अजून उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसामध्ये जास्तीत जास्त मिश्र भाजीपाला घेणे आवश्यक आहे आणि भाजीपाल्याचं उत्पन्न हे बोनस असल्यामुळे ऊसात आंतरपीक घेतल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊसामध्ये भाजीपाल्याची पिकं घेणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची पीक घेऊन बोनस उत्पन्न म्हणजे ऊसापेक्षा काही वेळेला त्याचे उत्पन्न जादा झाले असते आणि अडसाली ऊसात तरी घेतलं तर ऊसाचाही बेवड चांगला होतो वांग्या मिरचीचा. त्यामुळे ऊसाचं उत्पन्न हे 2 टनाच्या पुढे जाऊ शकते. आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी प्रत्येक पिकासाठी मार्गदर्शन लाभत आहे. तसेच ऊसाची प्रात्यक्षिके, ट्रे कोकोबीट आणि जीवाणू संवर्धनाची ऊसासाठी त्यांनी पुरवठा केलेला आहे. भाजीपाल्याचे किटी त्याच पद्धतीने दिले आहेत, बियाणे दिले आहे, औषधे दिलेली आहेत. तरुण पिढीला सुयोग्य मार्गदर्शन मिळालं तर ही पिढी काय करू शकते हे शेती व्यवसायात दिसून येतं. आजचा सुशिक्षित तरुण शेतकरी सरकारी प्रशिक्षण आणि योजनांचा लाभ घेऊन शेतीत नवनवे प्रयोग करत आहे. उत्तम शेती करून देशाचं भविष्य घडवत आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.